हलाल टॅक्स हा हिंदूंसाठी जिझिया कर असल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप. गोकुळने घेतलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून उपस्थित केले प्रश्न. भारत हलाल मुक्त करण्याची राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची मागणी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने हलाल प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं असून याबाबत हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवला आहे. हलाल प्रमाणपत्र देणारी जमियत उलेमा ए हिंद ही संघटना 700हून अधिक आतंकवाद्यांचे खटले लढवत असून प्रमाणपत्रांच्या माध्यमातून निधी गोळा केला जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रमेश शिंदे म्हणाले, सामान्य शेतकऱ्यांना माहिती न देता गोकुळचा पैसा हलाल प्रमाणपत्रासाठी वापरणं ही फसवणूक आहे. वर्ष 2013 मध्ये सुरू झालेली हलाल अर्थव्यवस्था आज 2.1 अमेरिकन ट्रिलियन डॉलर्समध्ये अर्थात सुमारे 179 लाख 60 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून ती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरत असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे भारत हलाल मुक्त झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील 5व्या क्रमांकाचे दूध उत्पादक राज्य आहे. अशा परिस्थितीत दूध निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता काय हा प्रश्न उपस्थित होतो. जगातील 192 देशांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांना मान्यता दिली असताना भारतात धर्माधारित हलाल प्रमाणपत्राला मान्यता का दिली जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एफएसएसआयने एखाद्या उत्पादनाची सर्व चाचणी करून त्यात मांसाशी संबंधित कोणताही घटक नसल्याचं स्पष्ट केल्यानंतरही स्वतंत्र हलाल प्रमाणपत्राची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत प्रारंभी केवळ मांसापुरते मर्यादित असलेले हलाल प्रमाणपत्र आज दूध, तुळशी अर्क, साखर, डेटिंग ॲप, निवासी संकुले आणि शेअर बाजारांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेस हिंदू एकता आंदोलनाचे गजानन गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळावाचे योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवसेनेचे किशोर घाटके, मंदिर महासंघाचे अशोक गुरव आदी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.